नाशिकच्या देवळाली परिसरात सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काल सायंकाळी पोलिसांकडून काढण्याचा प्रयत्न झाल्यानं एकच खळबळ उडाली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काल सायंकाळी 4:45च्या सुमारास उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिरसाट हे पोलीस कुमकसह सार्वजनिक पारावर दाखल झाले। इथं लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, वायरिंग आणि डीव्हीआर काढण्याची तयारी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला। यावेळी कॅमेरे का काढताय असा थेट जाब शिवसेना नेते योगेश गाडेकर, केशव पोरजे आणि संजय हंडोरे यांनी पोलिसांना विचारला। काही वेळातच माजी आमदार योगेश घोलप हे देखील घटनास्थळी दाखल झाले। निवडणूक काळात मतदानावर परिणाम करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून संशयित हालचाली होऊ शकतात। अशा काळात गावातील सीसीटीव्ही काढण्यामागचं कारण काय असा सवाल यावेळी उपस्थितांनी उपस्थित केला। कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। यावेळी शिवसैनिकांनी पोलीस कारवाईला तीव्र विरोध करत सीसीटीव्ही काढण्यापासून रोखलं। प्रचंड विरोधानंतर अखेर पोलिसांना ही कारवाई थांबवत खाली हात माघारी परतावं लागलं। गेल्या 30-35 वर्षापासून म्हणजे जसं आम्हाला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून तर आतापर्यंत एवढं घाणेरडं राजकारण ह्या देवळाली गावामध्ये आम्ही कधीच बघितलेलं नाही। आणि पायाखालची वाळू सरकल्यानंतर काय होतं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आज आपण बघायला मिळतंय। गेल्या 2-3 दिवसापासून पोलीस प्रशासन सारखं हे कॅमेरे काढा, बंद करा हे असं आमच्या मागे लागलेलं आहे। कार्यकर्ते त्यांना तोंड देत आहे, पण आज त्यांनी हा कार्यक्रम संपूर्ण कॅमेरे काढायचे, डीव्हीआर काढायचे असा त्यांनी निर्णय घेतलेला होता। मला फोन आला गणेश आणि यांचा सगळ्यांचा की आज ते कॅमेरे काढायच्या आणि डीव्हीआर काढायच्या हिशोबाने या इथं आले। मी या ठिकाणी आल्यानंतर तो पूर्ण प्रकार एकदम ते ॲग्रेसिव्ह होते। मग मी सीपी साहेबांशी फोन केला, सीपी साहेबांशी बोललो। सीपी साहेब देखील गुन्हे दाखल करण्याची भाषा माझ्यासोबत केली की तुम्हाला जर कळत नसेल तर आम्ही गुन्हे दाखल करू। मग त्यांना सांगितलं गुन्हे दाखल करा, गाड्या बोलून घ्या, जेवढ्या गाड्या भरता येईल तेवढ्या भरा, आम्ही कोणी भीक घालत नाही। तुम्हाला किती प्रेशर केलं असेल, काय उत्तर देता येते? गावात कोणीतरी ॲलिगेशन केलं म्हणजे कोणीतरी आपल्यावर तक्रार केली का आपण त्या कॅमेऱ्यांचा मिसयूज करतोय। मिसयूज करायचा असं 2017 पासून आतापर्यंत कोणी कंप्लेंट नाही केली। तुम्हाला 4 दिवस राहिले तर 4 दिवसासाठी कोणी तुम्हाला कंप्लेंट केली? तुम्हाला पैसे वाटता येत नाही, तुम्हाला इथं फिरता येत नाहीये, तुम्हाला इथं लोक भेटत नाहीये। हा सगळा दबाव सत्याचा माज तुमचा एवढा असेल ना, 15 तारखेला तुमचा सत्याचा माज उतरल्याशिवाय देवळाली गाव शांत बसणार नाही। तुम्ही किती जोर लावा, तुमचा घडा भरलेला आहे। तुमचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो। आदरणीय संजय राऊत साहेबांना फोन केला, सीपी साहेबांनी माझे फोन उचलले नाही। संजय राऊत साहेबांनी एक रिंग मध्ये फोन उचलला, साहेबांना म्हटलं साहेब असं इथं अडचण होते। 2 मिनिटात सीपींना फोन केला, सीपींची भाषाच बदलली का सर म्हणे असं हसायला लागले सीपी माझ्याशी। दरम्यान हे सीसीटीव्ही कॅमेरे पुढे काढले जाणार की तसेच कायम ठेवले जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।